नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये लिपिक पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर नक्की या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता। यामध्ये क्लर्क अर्थात लिपिकचं पद या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबाबतची घेणार आहोत। त्या अगोदर सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनल मार्फत करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अर्थात मित्रांनो, कोऑपरेटिव्ह जॉब जरी असला तरी एक रेप्युटेड बँक आहे, त्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळत आहे मल्टी स्टेट शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये। सो तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर मेक शुअर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न कराल, तुम्हाला लोकली तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते। यामध्ये बघा तुम्ही काय म्हटलेलं आहे पुढे, तर बघा रिक्रुटमेंट होत आहे सोलापूर जनता सहकारी बँकमध्ये। एक मल्टी स्टेट शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक आहे, ज्यामध्ये जे ज्युरिडिक्शन किंवा त्याचं लोकेशन आहे ते महाराष्ट्र आणि कर्नाटक स्टेट्समध्ये आहे असं त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हेड ऑफिस सोलापूर या ठिकाणी असणार आहे। यामध्ये ब्रँचेस जे आहेत ते सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि विजापूरमध्ये स्टेट ऑफ कर्नाटकामध्ये तुम्हाला याच्या ज्या लोकेशन आहेत किंवा ब्रँचेस आहेत त्या पाहायला मिळत आहे, ज्यामध्येच तुमचं नोकरी ठिकाण मित्रांनो असणार आहे। सो जवळपास तुम्हाला नोकरी मिळत आहे, त्यामुळे मेक शुअर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणार असाल तर चांगल्या प्रकारे तयारी करू शकाल। यामध्ये बघा जे पद आहे ते ट्रेनिंग क्लर्कचं आहे, अर्थात हे कायमस्वरूपी होणार आहे मित्रांनो। याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। तुमचा प्रोबेशन पिरियड किंवा जो ट्रेनिंग पिरियड आहे तो कायम झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बँकेच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। कोऑपरेटिव्ह जॉब आहे, बँक आहे मित्रांनो, त्यामुळे सहकारी नोकरी तुम्हाला मिळत आहे। तुम्ही या ठिकाणी जर गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन करत असाल तर या भरतीसाठी सुद्धा अर्ज करू शकता। पुढे बघा त्यांनी काय म्हटलं आहे, सर्वात अगोदर आपण सॅलरीज या ठिकाणी बघत आहोत। यामध्ये बँकेच्या सॅलरीनुसार तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, फर्स्ट 2 इयर ट्रेनिंग पिरियड असणार आहेत किंवा ट्रेनिंग पिरियड असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सीटीसी पर मंथ 17,500 आणि 22,500 मिळत आहे। तिसऱ्या वर्षी प्रोबेशन असणार आहे, ज्यामध्ये तुमची 28,255 रुपये सॅलरी या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स नंतर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो कॅन्डिडेट्स मे बी ऑब्झर्वेशन इनटू परमनंट एम्प्लॉयमेंट तुम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी केलं जाईल, आणि यानंतर तुमची सॅलरी आणखी प्रॉब्ली त्या ठिकाणी वाढू शकते। सो या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला लोकेशननुसार तुमच्या बँकेमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळणार आहे, आणि सॅलरी सुद्धा तिसऱ्या वर्षानंतर चांगली राहील। या सर्व गोष्टी तुम्ही कन्सिडर करणे महत्त्वाचं आहे। पुढे बघा या ठिकाणी क्रायटेरिया काय राहणार आहे या भरतीसाठी, एज लिमिट 30 वर्ष सर्वांसाठी सेमच या ठिकाणी एज लिमिट राहणार आहे मित्रांनो, जे 31/5/2026 रोजी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे। अर्थात एज लिमिट तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे जर तुमचा बँकिंग मधला एक्सपिरियन्स असेल तरच, कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन मिळत नाही आहे। कॅटेगरी वाईज सर्वांसाठी सेमच एज लिमिट त्यांनी ठेवलेला आहे। एलिजिबिलिटीमध्ये बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री पाहिजे तुमची 10+2+3 पॅटर्नमध्ये विथ मिनिमम 50% मार्क। थोडक्यात ग्रॅज्युएशन असेल तुमचं 10वी झाल्यानंतर 12वी आणि 12वी झाल्यानंतर 3 वर्षाचं, तर तुम्ही 50% मार्क्स जर तुमचं कंप्लीट ग्रॅज्युएशन तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषा त्या ठिकाणी लिहिता आणि या ठिकाणी बोलता वाचता आली पाहिजे असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। आणि कॉम्प्युटर लिटरसी रिक्वायर्ड आहे, ज्यामध्ये वर्ड, एक्सेल, ईमेल आणि टायपिंग या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी आल्या पाहिजे। जे बेसिक आहे हे जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी करू शकता। बेसिकच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे मित्रांनो, कोणतीही पदवी, त्यानंतर मराठी भाषा त्या ठिकाणी आली पाहिजे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश आली पाहिजे, आणि त्याचबरोबर बेसिक कॉम्प्युटर लिटरसी असेल तर अप्लाय करू शकता। याचबरोबर त्यांनी सांगितलं की क्रायटेरिया ABC हे फिल करण्यासाठी तुमचा फॉर्म भरण्यासाठी कंपल्सरी आहे। त्याचबरोबर कर्नाटकामध्ये जी ब्रँच आहे त्यासाठी मात्र तुम्हाला कन्नड लँग्वेज आली पाहिजे असं त्यांनी सांगितलं, किंवा त्यांना प्रेफरन्स दिला जाईल असं सांगितलं आहे। अर्थात एकच ब्रँच आहे, तेव्हा मोस्टली ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर बघितला तर महाराष्ट्रासाठीच भरल्या जाणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत हे सध्या त्यांनी एक्सप्लेन केलेलं नाही, मात्र वॅकन्सीजच्या बाबत काळजी करण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणे महत्त्वाचं आहे, कारण चांगल्या प्रकारे वॅकन्सी या ठिकाणी रिलीज होत आहेत। यामध्ये एक्सपिरियन्स त्यात जर कॅन्डिडेटला असेल तर चांगली गोष्ट आहे। अर्थात हे कंपल्सरी नाही आहे, बेसिक क्वालिफिकेशन जे आहे तुमचं त्या बेसिसवर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता।
त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशन फी कशा प्रकारे यासाठी राहणार आहे. तुमचे ऑनलाईन मित्रांनो एक्झामिनेशन असणार आहे, जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि एमसीक्यू टाईप असणार आहे. यामध्ये एक्झामिनेशन जे असणार आहे ते सोलापूर महाराष्ट्र या ठिकाणी होईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅव्हल करण्यासाठी अरेंजमेंट करावी लागणार आहे. एक्झामिनेशन फी टोटल 915 रुपये राहणार आहे, इन्क्लुडिंग जीएसटी, जी तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी भरू शकता. त्याचबरोबर द ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी हेल्ड ॲट सोलापूर अँड अदर सेंटर्स. द कॅन्डिडेट शुड अटेंड द एक्झामिनेशन ॲट देअर ओन एक्सपेन्स. थोडक्यात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी एक्झामसाठी अपियर राहायचं, या गोष्टी त्यांनी या ठिकाणी क्लॅरिफाय केलेल्या आहेत. ऑल्सो पर्सनल इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अटेंड करायचं आहे, ही गोष्ट त्यांनी मेन्शन केलेली आहे. पुढे बघा अदर ॲस्पेक्ट्समध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 12/6/2026 पासून 27/6/2026 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर काय क्वेश्चन डाऊट असतील तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. बँकेच्या वर्किंग डेट्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी तो कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आणि जर ॲप्लिकेशन बाबत काय गोष्टी असतील तर तुम्हाला या ठिकाणी अगेन दुसरा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. सो या गोष्टींचा तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला काही डाऊट असेल तर. यामध्ये फायनल मेरिट लिस्ट जे असणार आहे ते या ठिकाणी मित्रांनो रिटन एक्झामिनेशन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन बेसिसवर तुमची घेतली जाईल. प्लस एक्सपिरियन्स सुद्धा कन्सिडर केला जाईल. मात्र एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो बेसिक क्वालिफिकेशनवर अप्लाय करता येणार आहे. अपॉइंटमेंट जे असणार आहे ते वर्क इन एनी ब्रँच ऑफ द बँक असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. मात्र मोस्टली तुमचं महाराष्ट्रामध्येच नोकरी ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो असणार आहे, ती गोष्ट लक्षात घ्या. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या चॅनलमार्फत या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.